वेद आणि मम्मी पण वरती येते, त्यांना ओलं व्हायचंय तर सुरुवात इथूनच करू. आलो. मैंने छत्री तोडली, मम्मी ने तोडली छत्री. तार गेला तिचा एक. तू कसली शपथ घेते? मी आजपासून मौन व्रत ठेवते, याच्या पुढे बोलणार नाही. आता सण करेल मी पाणी टाकतोय, कॅमेरा ऑन आहे ना म्हणून सण करेल. बघा राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता आहे ना मस्त वातावरण झालेलं आहे. एका साईडला ऊन, एका साईडला पावसाचं वातावरण आहे आणि खाली जमिनीला मस्त चटके बसताय पाहायला. बघा माझ्या इथे मस्त ऊन आहे आणि इथे पाऊस पडतोय. आता संडे तर वेद इथे गच्चीवर आलेला आहे, खाटवर झोपतो आता एवढं उन्हात. पावसात झोपेल तो पावसात. असं तर आम्ही 2 दिवस आधी मस्त शिर्डी वॉटर पार्कला जाऊन आले, पण आहे ना भाई एवढी थकान होत होती ना येता म्हणजे तर मी दुसऱ्या दिवशी मस्त एकदम आरामात झोपला, झोप पूर्ण केली आणि थकवा गेला. बघा इथं मस्त पाऊस पण आलेला आहे, एकदम थंड थंड वाटतंय. पण आहे ना पाऊस पडल्यानंतर परत गरम व्हायला लागतं आमच्या इथे. गाईस असं तर पावसात भिजायची खूप इच्छा आहे, पण आणि इच्छा पण नाही होते, कारण की परवाच आम्ही पावसामध्ये भिजले होते, म्हणजेच की रेन डान्स केला होता तिकडे, त्यामुळे आता इच्छा नाही होते. बट मस्त पाऊस येतोय आता, सगळं माझ्या अंगावरच येतोय. वेद आणि मम्मी पण वरती येते, त्यांना ओलं व्हायचंय तर सुरुवात इथूनच करू. बादलीने पाणी टाकून देऊ त्यांच्या अंगावर. तुला ओलं व्हायचं होतं ना? आता कॅमेरा समोर आली ना तर मुद्दाम आता मम्मी हे करेल, आता सण करेल मी पाणी टाकतोय, कॅमेरा ऑन आहे ना म्हणून सण करेल. बघा नाही तर आता एवढी बोलली असती ना, कॅमेरा बंद असता तर. तो येतोय का? हा जळून गेले ते पानं, कॉर्नर पाठी सगळ्या. हा ना, तू पाणी नसेल टाकत त्यांना. उन्हामुळे झाले ते, पाण्याचा प्रश्न नाही, पाणी तर होतं भरपूर. बदामाचं झाडाचं बोलतोय मी. पण काहीच एक असतं, जर पाऊस आला ना तर मम्मीचं एक काम वाचून जातं की झाडांना पाणी टाकायचं, म्हणजे तेवढा टाइम वाचून जातो मम्मीचा. नाही तर रोज सकाळी मम्मीला पाणी टाकावं लागतं झाडांना इथे. हा किती ते 100-1 तर झाडे असेच लावून ठेवलेले आहे, मग काय करणार आहे, पाणी द्यावंच लागेल. तो पावसाची खरे म्हणजे तर तो घेतोय बघा, तिकडे बसलेला आहे एकदम एकट्यामध्ये बसून मस्त पावसाचा आनंद घेतोय. कोणीच नाही त्याच्यासोबत, सोडून चालले गेले सगळे त्याला. वेद आला आलो. झाली सुरुवातीची ओलं व्हायची, अजून एकदा करूनच देऊ. गरम पाणी आहे? अरे हा गरम आहे, वरतून थंड आहे, ते खालून गरम भेटते. हा ना, वॉटर पार्क मध्ये याच्या मोबाईलला डायरेक्ट काय होऊन गेलं होतं काय माहिती, ग्रीन दिसत होतं पूर्ण स्क्रीनवर, पाणी चाललं गेलं होतं कव्हर घेऊन. पण नाही तर कालच तू सुधरवायला टाकणार होता बेटा. बघ माझा मोबाईल किती वर्ष चालू आहे, तो माझ्या सेकंड हँड भेटलेला आहे त्याला. काय चांगला वापरतो? अरे मी चांगला वापरला म्हणून आता तुला भेटलाय तो. स्क्रीन तुटलेली त्याची, आता ती वर्ष आधी तुटलेली स्क्रीन, तरी पण चालवत होता मी त्याला. वरचं पाणी चांगलं पाणी, ते घाण पाणी नाही येते. तुला भिजायचं ते छत्री का बरं आणली? हा मी पण भिजतोय आता, काय झालं मला माझ्या अंगावर टाकायची काहीच गरज नाही, ती मला ओलच व्हायचं नाही आता पहिली गोष्ट. मला कुठे व्हायचं होतं आणि मी केलं ना तुला, मी पण केलं म्हणून. आता बेटा जब विचार करतो हा बुऱ्या ओला होतोय तर त्याला अजून जास्त ओलं करून टाकू. आला दाखव, हे घे, हे पकड, तुला नाही टाकता येणार, पकड पकड. आला येतो तुझा ओरडेल तो. त्याचं टॅलेंट बघा गाईस तुम्ही, फक्त काहीच नाही होत ना. हा मग एक काम करशील, थोडं आहे ना आपल्या गच्चीवर ना खाली उडी मार, मग तुला समजेल छत्री आपल्याला वाचू शकेल का नाही. हो रे, हिला कसं पकडलेलं आहे, किती हवा चालू आहे बघ. हिला ना हवेत सोडून देऊ आपण. काय मैंने छत्री तोडली,
मम्मी आहे ना तोडली छत्री. तार गेला तिचा एक. मी ना छत्री तोडली. मम्मी आहे ना तोडली छत्री. तार गेला तिचा एक. अरे नाहीच होते बरोबर. आमची मस्ती करताय. मम्मी ते साफसफाई करते गच्चीची. 2-3च पाऊस पडले होते पण त्या पावसामध्ये पण झाड बघा किती मस्त असतं हिरवे झालेले. मम्मी या झाडाला बघ वांगे आलेले. पिवळ्या कलरचे वांगे काय हे बघ ना. तर काहीच आता आहे ना इच्छा झाली की काहीतरी बाहेर जाऊ आणि काही खाऊन यार मस्त खायची इच्छा आहे. पण आज आपल्या भारतासाठी खूप मोठा दिवस आहे बिकॉज आज आहे भारत आणि पाकिस्तानची मॅच. आणि आज नरेंद्र मोदी ना हे म्हणजे शपथ घेणार आहे. तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनले ना ते. तर त्यामुळे शपथविधी पण आहे आज. काहीच 1 महिन्यानंतर आहे ना मी मस्तानीला काढतोय बिकॉज आहे ना मी गावाला वगैरे होता तर त्यामुळे मग काढणंच झालं नाही. तर आज फायनली 1 महिन्यानंतर. गाईस आता आम्ही आलेले MG कॉलेजकडे. इथे कॅफे वगैरे ना तर इथे सर्व काही खायला भेटून जातं. आता आम्ही पिकोमोला आलेले काही नवीन उघडलेलं आहे यार. ऑनली पिझ्झा स्टार्टिंग ऑन 30 रुपीज. आज आपण सगळं काही ट्राय करू. पिझ्झा आणि हे ॲक्च्युली जो 30 रुपीजचा जो पिझ्झा आहे ना तो फक्त 5 इंचचा आहे. बाकी 8 इंचचा जो आहे तो 100 रुपयाला. काय हा करा व्हेजीस फार्म आणि त्यानंतर 130 वाला. आणि त्यानंतर मखनी पनीर पिझ्झा. गाईस आम्ही आता आमची ऑर्डर दिलेली आहे आणि वरती आलेलो आहे. पण बाई इथे तर गर्दी भयंकर गर्दी आहे. ते म्हणे की वरती जागा असेल तर बसायला भेटेल. बरं आम्हाला एक टेबल खाली भेटला. हा कॅफे कोणता आहे माहिती का? आधी ह्या ठिकाणी ना कट्टीबट्टी कॅफे होता. तुम्हाला माहितीच असेल. सुप्रसिद्ध कॅफे तो कट्टीबट्टी कॅफे. ची ऑर्डर आलेली आणि आमच्यासोबत ऑर्डर सोबत हा पण आलेला आहे लाजाळू पोरगा. आता पिझ्झा खाऊ त्याचा यायचा बाकी आहे आणि आम्ही बाल्कनीत येऊन गेलो इथे बसायला. गाईस आमचा पिझ्झा वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललेले थिक शेक प्यायला. शुभम तुझ्याकडून एका थिक शेक. ओ मस्त पाऊस आला रे. लेट्स गो गाईस. भारी पाऊस आला एकदम. ओ मध्ये बसायचं की जायचं पावसात. हा घ्या गाईस चालवा तुम्ही. गाईस तुम्ही चालवा. आधी हलवून दाखवा तुम्ही गाडी. गाईस तुम्ही आधी मागे काढा. ओ गाईस आधी मागे काढून दाखवा तुम्ही गाडी. मग तुम्ही चालवा. घे ना मग. तुला चाबी कोण द्यायला नाही म्हटलं. चालू करून दिला. हा गाईस मस्त मजा येते एकदम पावसात गाडी चालवायला. पण पाऊस पण हळूहळू आहे. आम्हाला ठीक प्यायला जायचं नाही तर आम्ही आता पूर्ण ओले होऊन जाऊ तिथे. यायला पाहिजे त्यांनी आम्हाला. चला गाईस आम्ही फायनली पोहोचले ठीक प्यायला. पण एवढं आहे की आम्ही जास्त ओले नाही झाले. का रे शुभम पहिल्यांदा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? हे सगळं ट्राय करतोय. हा पोरगा एवढा सज्जन आहे घराच्या बाहेर बी निघत नाही. ओ चेहरा दाखव. घराच्या बाहेर बी निघत नाही. याला मी आता घेऊन आलेला आहे. पाहता मोबाईलमध्ये चेहरा दाखवणारच नाही. वेजचा आहे बेरी ब्लास्ट. याचं आहे ब्लॅक करंट आणि माझी आहे थंडाई. आजा बाई दे थंडाईमध्ये काय काय असतं? थंडाई ट्राय केलेली आधी. मी फर्स्ट टाइम ट्राय करतो थंडाई. तर काहीच आजचा कोटा आमचा पूर्ण झालेला आहे. यांचा दोघांचा पिऊन झाला. माझा प्यायचा होता मी घरी घेऊन घेतला. मम्मीसाठी काही घ्यायचं आहे विचारून घे. तर काहीच मी आता पोचलेलो आहे घरी. आणि घरी मम्मी कामं करते तर त्या कामाने ना मम्मीकडनं एक रील बनवून घेतली आहे मी. आणि आता आहे ना मस्त भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे. आपली पहिली बॅटिंग आहे आणि 1 ओव्हर झालेली आहे. रोहित दादांनी ते चौका मारलेला आहे मस्त. आणि बेबी बॅक कर आता. इथे मॅच चालू आहे आणि इथे ना शपथविधी चालू आहे सर्वांची. जे शपथ घेत आहे म्हणून मंत्रिपदाची. तू कसली शपथ घेते? मी आजपासून मौन व्रत ठेवते. याच्या पुढे बोलणार नाही. का रे दादू? तुझ्या रील कशा पूर्ण होतील? ते रील पुरतं बोलायचं. तुला फटके कोण मारेल रील मध्ये? मी स्वतःला मारून घेईन. चालेल. तर काहीच आता आले रात्रीचे 12 आणि ना मस्त पाऊस चालू आहे बाहेर. थंड वाटते पण तरी AC सुरू करून ठेवलेलं आहे मम्मीने. एनिवेज वेद इथे झोपलेलं आहे. हिची स्कूल सुरू झालेली आहे 10ची. मम्मी पण झोपलेली होती. जर व्लॉग सुरू केला लगेच उठून बसली. याची 10वीची स्कूल सुरू झालेली आहे. सो हा आता स्कूलला जायला लागलेला आहे. मोठा झालेला आहे आणि 10वीमध्ये हा फेल होणार आहे असं हा म्हणतोय. कारण की दिवसभर मोबाईल बघत राहतो. गाईज आणि मला कमेंट करून सांगा जसं तुम्हाला शिर्डीचा
व्लॉग बघायला आवडला म्हणजेच की वॉटर पार्कचा, तर नेक्स्ट ब्लॉग मी कुठे जाऊन बनवू, कोणत्या वॉटर पार्कला जाऊन बनवू, मस्त लोणावळा का इमॅजिकाला, ते कमेंट करून सांगा. जाऊ लवकरच, वेदला नाही घेऊन. काही तर चला मी या ब्लॉगला इथे एंड करतोय. होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे.